श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती ददातीत गगन सदृश तत्वमस्यादिलक्षम एक नित्य विमलमचल सर्वधी साक्षीभूत भावातीत त्रिगुणरहित सद्गुरुतम नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदन कंठाटोपीचमारा दंडकमंडोधर कट्टक रक्षक त्रैगुणरहित त्रैलोक्यपालक विश्वविनायक भक्तवत्सल्य कलियुगे श्री स्वामी समर्थ तत्रक पाहि माम. जय जय क्षीरसागरीला सामाया चक्रचालका विनाश शेषनयनानंत वेश अनामातीता अनंता जो सकळ विश्वाचा संहिता समुद्र कन्या ज्यांची कांता जो सर्व कारण करता ग्रंथा रमी नमुतया महाविष्णूचा अवतार गजवदना शिवकुमार एकदंत फरेशधर गमलीला जायची तया मंगलाशी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चित्र सारावृत पूर्ण निर्विघ्नपण हो हे जिचा वर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तथा सकळ काव्यार्थ येतात ती ब्रह्मस्थान मिळेली जो अज्ञार्थी विनाशक अविद्याकारण छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादाय गुरुवर्य देवी असती माता पितर तैसे श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्याचे नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिने देवांचा अवतार लिहिले विग्रही त्रिकुमार दत्तात्रय मेला धर्मसंस्थापना कारणे युगयुगी अवतार घेणे नानाविध वेष्टनी जगतपतीचे कर्तव्य मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जोका त्रिकुमार कोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोटे आणि कोणत्या कोळी कोणत्या जातीत कोणत्या कोळी कोण वर्णाश्रम धर्म कोळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दावी नानाविध भक्त मर्यादित पुरविले तसे साष्टांग करी प्रार्थना कर जोडून आपला विख्यात महिन्याने गावाचे योजले करता आणि करू तुझे एक स्वामीनाथा माझे 28 वर्ष मी पण ऐसे पुणे स्तुती संत स्वामी राज कवी लागिया वैदिक वरद हस्ते करुणी आता नमू साधुरुंद जासी नाही भेदा भेद ते सतसुखी आनंदमय सुधीत राहती व्यासवालिक महाध्यानी बौद्ध ग्रंथशिले ज्यांनी वारंवार त्यांच्या नमन साष्टांग कवी कुलमुकुंठ वसंत नमिले कवी काळीदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी झाली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहण्यात ही डोलविती मानवता यांचे चरण न मिळेले ईश्वर चरणी जडले चित्त ऐसे तुकारामती भक्त ग्रंथ रंबित नमित वरप्रसाद कारणे अहो तुम्ही संतजनी मजदिनावरी कृपा करून आपण हृदयस्थ राहून ग्रंथरचना करवावी. आता करून म्हणायचे काशी ते विचक्षण आदी विद्वान श्रवणी सादर बैसले पर्याय अमृत जाणून आदर धरावाजी श्रवणी असे माझे असंस्कृत वाणी ते इकडे न पाहावे. स्वामींच्या लीलाभूत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्वरिता ग्रंथ पसरलेला समुद्रसा त्या महादूतीन पायामुळे मुक्तापळे घेतली काय दयावया मानसु ज्ञानमान काही न करावा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत आदरे भक्त परिषद प्रथम अध्याय गोडा. श्री स्वामी इति श्री स्वामी चित्र सारामृते मंगलाचरण नाम प्रथम अध्याय गोडा. श्री शंकरापामस्तु श्री श्रीपादवल्लभापमस्तु अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामाना धरून जे बसती व त्यांची मृतपूर्ती तसे निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे. अक्कलकोटा माझारी राचप्पा मोदी यांचे घरी बैसली समर्थांची सोयी भक्त मंडळी वेष्टीत साहेब कोणी कलकत्याचा हे धरुणी दर्शनाचा पातला त्याच दिवशीचा आदर त्याचा केला की त्याचं श्रेय एक पारसे आला होता दर्शनाचे ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले तीन खुर्च्या आणि बाहेरी मांडावंती एके हरी दोघांशी बैसून देवरी श्रीवरी बैसले आपण पावणी समर्थांचे तेज उभयंतासी वाटले तुझं. साहेबांनी प्रश्न केला असता आपणाला कोठून स्वामींनी हास्यमुख करून उत्तर दिले त्या लागून आम्ही कर्दळीवान प्रथम रंबी निघालो मग पाहिले कलकत्ता दुसरी नगर देखील पूर्व बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिले घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगाधराक पावना ते हिंडोनी हरिद्वार प्रति गेलं पुढे पाहिले केदारेश्वर हिंडोर तिथे समग्र 80,000 नगरी आम्ही देखील मग तेथून सहजगती पातलो जी महाप्रख्याती पूर्णांतरी वर्णिली केले गोदावरीचे स्नानस्थळे पाहिली परमपावन काही दिवस फिरून हैदराबादीसी पातलो येऊन या मंगळवेळास बहुत दिवस केला वास मग येऊन पंढरपूर स्वच्छतेचे रावले तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रंगले आमचे अंतर काही दिवस राहिलो तेथून स्वच्छ केवळ मग पाहिले मोळ देशहुंडून सकळ सोलापुरी पातलो तेथून आम्ही काही महिने वास केला स्वइच्छेने अक्कलकोटाप्रती येणे तिथून झाले त्यापासून या नगरात आनंदी आवनात ऐसे आमचे सकल वृत्त असे मुळापासून 12 वर्ष मंगळवेळाप्रती राहिले स्वामी राजाची परिस्थिती प्रख्याती विशेष त्यांची न झाली. दर्शना येत साधू दिगंबर लिहिले वेगळे कमरेवरी ठेवणी कर दर्शन तिथे तयासी. इति श्री स्वामी चित्र सारवत नाना प्राकृत कथा समंत आनंदे भक्त परिषद ते अध्याय गोडा. इति श्री स्वामी चित्र सारवत ते अध्याय श्री सुशुभवतु अध्याय तिसरा. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्यासी नाही पुनरावृत्ती पदपावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती लोकाच्या मत्कर दैवती काही वर्षे करून निवसती मंगळवेढे सोडिले मुळा माझी वास्तव करिता आपा टोळ झाले भक्त तिची साकल्य वृत्त अल्पपती किवर्ण सवे घेऊन स्वामींचे टोळ जाते अक्कलकोटाचे अर्धमार्गावरून टोळाचे मागे परतने भाग पडे टोळ गेली या परतुनी स्वामी चालले उठून बहुत वर्जले सेवकांनी परिणच मानले त्या तेथून या निघाले अक्कलकोटाप्रती आले ग्रामोदरी बैसले येते राजा सोयचे तेथे कविंद होता तो करिता यांची सत्ता परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यस्तवनीची टाळे चोळपाचे ग्रहणप्रती स्वामींशी जाणून ईश्वर मूर्ती चोळपा करी आदर योग यागदिक काही चोळपाने केले नाही परिभक्ती सोपाय स्वामी आले साधना ते
त्याचे देखून या भक्ती स्वामी तिथे भोजन करते. तेव्हा चोळप्पाची चित्ते अनुभवाला बहुसा. त्यापासून त्यांच्या घरी राहिले. स्वामी होतात दिवसेदिवस चाकरी. चोळप्पा करी अधिक तेव्हा राजीपद अधिकारी. महाराज राजे गादीवर दक्ष असून कारभारी परमण्याने असतीचे. चोळप्पाचे ग्रहपती आले कोणा एक येते. लोकांच्या मत करता गावात माता पसरली. लोकांमाची पसरली माता रूपांशी कडा उत्तंत की आपल्या नगरात येते विख्यात पातले. ऐसी वार्ता ऐसी कोणी राव बोलला काय वाणी. गावात येते येऊन फार दिवस झाले. परी आम्हा श्रुत पायी आजवरी झाले नाही. आता जाऊन लावलाय भेटू तया तीवर. परी ते केवळ तज्ञाने ऐसी वार्ता ऐकली का नाही. हे सत्य तरी येऊन आताच देती दर्शना. राव मुखात निवाणी निघाली. तोची येते मूर्ती पुढे ठेवली. सकल सभा चकित झाली. मती गुंगली रायाची. खून पटली अंतरी. स्वामी केवळ अवतारी. भक्ती पळून गेली दुरी. चरणी भक्ती जडली ते. सकल सभा आनंदी. समस्ते पावले वंदरी. समस्ते पावले वंदिली. षोडोपचारे पूजली. स्वामी मूर्ती नृपराय. इति श्री स्वामी चित्र सर्वतनाना प्राकृत कथा समंत प्रेम भक्त परस तृतीय अध्याय गोडा. श्री स्वामी राजपोस्त श्री जुंबवतो. इति श्री स्वामी चित्र सर्वते अक्कलकोटनगर प्रवेश तृतीय अध्याय समाप्त. श्री स्वामी समर्थ. आपण स्वामीचे रोज नित्य सेवा केली पाहिजे आणि स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय आपण रोज घेतले पाहिजे. 3 अध्याय वाचायला जास्त वेळ पण लागत नाही आणि आपल्याला जेव्हा केव्हा वेळ आपण तेव्हा स्वामी चरित्राचे 3 अध्याय पटकन घेऊ शकतो. आणि 11 माळी जप आपल्याला आपण जर ऑफिसमध्ये जात असेल कुठे जात असेल आपल्याला वेळ मिळत नसेल तर आपण कामाच्या वेळेस पण आपण श्री स्वामी समर्थ हा जप करू शकतो. फक्त 11 माळी करायचा म्हणजे आपली रोजची नित्य सेवाही होते आणि स्वामींची सेवा पण होते.